गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे विनायक. माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे उडान. अशी किक मार लागते. हा वाला तिचा चॉक दिला चॉक. झाली चालू. बाई सगळेजण अशीच बाईक वापरतात इकडे. मजा येते बाई बाईक चालवायला. असं नाही की वैताग येतो स्पोर्ट बाईकच पाहिजे. नाही बाई, या बाईकमध्ये पण लय मजा आहे. मी चाललो आहे कामाला. सकाळचे 10 वाजत आलेले आहेत आणि बाई 15 मिनटं राहिलेत माझी ड्युटी चालू व्हायला. 15 मिनटाच्या आत मला तिकडे कामावर पोचायचं आहे, पंचिंग करायचं आहे. त्याच्यामुळे भैया आटापिटा चालू आहे भाऊ पळापळीचा. त्याच्यात माझ्याकडे गाडी कोणती आहे? स्प्लेंडर. खतरनाक बाईक. शुभ्या भाऊकडे गाडी टाकायला गेलो. भाऊनी माझी गाडी जमा करून घेतली आणि मला ही बाईक दिली. तर सीन असा आहे की माझी बाईकला काय झालं, माझ्या बाईकचे मागचे ब्रेक पॅड जे होते ते मला ठाण्यामध्ये भेटले नाही. इकडनं पहिले भाई लेफ्ट टर्न मारूया व्यवस्थित, मग आपण मुद्द्यावर बोलूया. सीन असं झालं की मी घरी गेलो बाईक घेऊन माझी. तर घरी गेल्यावर माझं पायात जे शूज होते जे मी आता नवीन घेतले, त्याच्यामुळे तो माझा मागचा ब्रेक आहे तो थोडा प्रेस झालेला. नॉर्मल प्रेस होत होता रनिंगमध्ये सुद्धा. तर मागचा डिस्क थोडा नॉर्मल खराब झाला आहे. प्लस कॅलिपर अरे बंद पडली बाई. ओके चालू झाली. तर मागचा कॅलिपर आहे तो जाम झाला. कॅलिपर ठाण्यामध्ये खोलला आणि रिपेअर केला. तर त्याचा प्रॉब्लेम झाला सॉल्व. त्याचे ब्रेक पॅड मला मिळाले नाही ठाण्यामध्ये. माझी बाईक पडते 2011चा मॉडेल. त्याचं सामान भेटणं तर कठीण झालेलं आहे. सो ज्याला माहिती आहे त्यालाच मिळतं, मग तो गॅरेजवाला असं किंवा कोणी दुसरा. मी शोधायला गेलो होतो भाई, मला काही मिळालं नाही त्याचं काम. त्याच्यानंतर पॉईंट असा आहे की मी घरातनं निघालो सकाळी 5 वाजता. कॅलिपर रिपेअर झालं पण ब्रेक पॅडच नाहीत. आणि ब्रेक पॅड जे माझे होते जुनेवाले ते पूर्ण संपलेले, टोटल फिनिश. काय करायचं, पहिल्या जो फ्रंट ब्रेक आहे तो माझा बाईकचा स्ट्रॉंग आहे, त्याच्यावर मी ठाण्यावरनं पुण्याला आलो बाईकवरनं. जास्त बाईक पळवली नाही. आल्या आल्या पहिले बाईक इथे ठेवली, दुपारी चेक केली प्रॉपर, संध्याकाळी गॅरेजला नेली. गॅरेजला नेली की आपला शुभ्या भाऊ बोलतो की बाई गाडी तुला 2 दिवसांनी भेटेल, आज मला लई काम आहे. आईला बोललो गाडी नाही बाई आपल्याकडं. मग मला गाडी भाऊनी मला ही लॉर्ड स्प्लेंडर, ही स्प्लेंडर दिली मला. खतरनाक बाईक. बाईक काय नसण्यापेक्षा बाई ही बाईक जबरदस्त आहे. भाऊकडनं हीच बाईक घेऊन टाकतो, त्याला आता देत नाही. स्प्लेंडरवर ब्लॉगिंग करणं भाई म्हणजे कठीण आहे भाई. सगळे जरा बघत आहे, कॅमेरा लावून फिरतं स्प्लेंडरवर. स्प्लेंडरची टॉप स्पीड पण दिसत नाही भाई याच्यामध्ये. तर ही आहे माझी कहाणी बाई. माझी बाईक आणि गॅरेज हे काय सुटत नाही आहे. सगळेजण बोलत आहेत भाई नवीन बाईक घेऊन टाक, नवीन बाईक घेऊन टाक. थोडे वर्ष अजून थांबायचे बाई नवीन बाईकसाठी. घेऊया नवीन बाईक. रायडिंग गेअर्स घालून मी आलेलो आहे आणि रायडिंग गेअर्सचा अनुभव जरासा वेगळाच आहे.
जसं मी किट वेअर केली माझी तर थोडं हॅवी फील झालं. मला आदत नाही आहे ते घालून बाईक चालवायची. आणि शूजनी मला लय त्रास दिला तसं म्हटलं तर. बाकी जॅकेट आणि पॅन्ट वगैरे ठीक होतं. तर शूजचा असा प्रॉब्लेम होता की गिअर लिव्हर आणि ब्रेक लिव्हर त्याच्यामध्ये डिस्टन्स होता की पाय मागे घेऊन गिअर टाकायचा हायवेला. थोडंसं डिफिकल्ट गेलं मला जाणं येणं. पण तरी पण आपण बाईकर आहे बाबा, हे छोट्या छोट्या गोष्टी आपण असं लगेच कॅच करतो की ब्रेक मारताना ब्रूट असा उचलून पुढे घ्यायचा आणि मग ब्रेक मारायचा. गिअर टाकताना सुद्धा सेम. गिअर उतरवताना मला त्रास होत होता, वरती अप करताना नव्हता त्रास झाला. सो ते पण एक आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण रायडिंग गिअर्स बाय करतो तर रायडिंग गिअर्स बाय केल्यावर आपले ब्रेक लिव्हर आणि गिअर लिव्हर ॲडजस्ट केले पाहिजे आपल्या बुटाच्या हिशोबाने, की आपल्याला पटकन शिफ्टिंग करता येईल. डायरेक्ट वेअर करून जर लॉंग रूटला जायचा प्रयत्न केला की बाई लागली वाट. त्याच्यामध्ये भाऊ मला मागचा ब्रेक नव्हता बाईकचा. एका ब्रेकवर बाईक आले एवढ्या लांबनं. चॅलेंजेस असे होते की भरपूर चॅलेंजेस फेस केले त्या दिवशी. एक तर ब्रेक नाही आहे, गाडी पळते, ऑइल लिकेज होतं आहे, पकडून पुढच्या ब्रेकमधनं आवाज यायला पण सुरुवात झालेली. नंतर तो आवाज तो बघतो आहे, आज सॉल्व करून टाकेल आय थिंक. कॅलिपर साफ करेल. भाई 10 मिनटं राहिलेत पोचायला. 10 मिनटाच्या आत म्हणजे 5 मिनटाच्या आत मला पोचायचं आहे. भाई तो डायलॉग आहे ना, चीज़ बड़ी है लेकिन इसमें खर्चा बहुत बड़ा है, तो सीन आहे माझा. बाईक लॉंग रूटला उतरली की काही ना काही खर्च काढतेच. भाई मला तर आदत आहे बाई या सगळ्यांची, मला काय वाटत नाही. खर्च आला की बाई टाकायची गाडी गॅरेजला. माझी गाडी माझ्याकडे कमी, गॅरेजला जास्त असते असं मला लोक बोलतात. त्याच्यामुळे एक सजेशन देतात मला, अरे नवीन बाईक घेऊन टाक. भाई माझी सायकल पण तिकडंच आहे ठाण्याला, ती आणायची आहे ते पुण्याला. आणि अशी पडून धूळखात आहे. धूळखात पडले सायकल माझी खतरनाकवाली जेव्हा मी बाय केली. टर्न बाईले रिस्की आहे मारताना. हा आहे BRT रोड, यातनं एंट्री नाही बाईकला. बाईक टाकायची पण नाही, तरी लोक टाकतात बाईक त्याच्यामध्ये. आज वाटतं संध्याकाळपर्यंत माझी बाईक मला भेटेल असं शुभ्या भाऊ मला बोललेलं आहे. हे आहेत शुभ्या भाऊ. कोण आहेत आमचं सांगतो. गुरुकृपा ऑटो गॅरेजचे मालक शुभ्या भाऊ. आजपर्यंत भाऊंनी माझं बाईकला असं काही काम निघालं तरी भाऊचा यायचा. भाऊ बाईक घेऊन पण जायचा, घेऊन आणून पण द्यायचा. पण भाऊची सर्व्हिस आणि भाऊचं सगळं जबरदस्त. भाऊनी मला एवढी मोठी बाईक दिली बाई, खतरनाकवाली. वरतून माझ्याच गाडीतलं पेट्रोल काढलं आणि याच्यात टाकून दिलं. जे भाऊ विषय खोल आहे भाऊचा. इथे मी आलो आहे ना, भाऊ आहे म्हणून माझी बाईक व्यवस्थित रिपेअर होते. नाहीतर ठाण्याला होतो तेव्हा 3 गॅरेजवाले होते. 3 गॅरेजवाले बाईकवर असे तुटून पडायचे ना. एक कधी इकडे जायचो, कधी तिकडे जायचो, पार्ट्सच भेटत नाही. पार्ट्स शुभ्या भाऊ कुठून तरी शोधून आणतो, पण लावून टाकतो. तसे ब्रेक पॅड हा खूप मोठा हे नाही आहे की मिळत नाही, असा ब्रेक पॅड मिळतात. ठाण्यामध्ये का नाही भेटले हे समजलं नाही मला. मी लय ट्राय केलं की मागचा ब्रेक चालू होईल आणि मी व्यवस्थित येईल, पण नाही. आता मला ते ब्रेक लिव्हर आणि गिअर लिव्हर ॲडजस्ट करायचे आहेत शूजच्या हिशोबाने. ते खूप इम्पॉर्टंट आहे. वाटतं आपल्याला की नाही आहे, आपण कॅच करू लवकर. नाही, संकटं भाई का ओढून घ्यायची जर आपल्याला माहिती आहे की असं आहे, सॉल्व होतं आहे. भाई पोचलो मी माझ्या कामावर. इकडनं भाऊ लेफ्ट मारायचा आहे. भाई यांनाकडं बॅक कॅमेरा आहे का नाही, मागे बघतच नाही, डायरेक्ट निघतात बाहेर. ठोकला की बोलते ठोकला भाऊ, सगळं सांडलं त्याच्या हातातलं. डेंजर आहेत.
पोचलो कामाला बाई, गाडी न्यूट्रल पण झाली आपली.